आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असलेला भामचंद्र डोंगर हा पर्वत वाचवण्यासाठी जे जनआंदोलन उभं राहणार आहे त्याची तारीख 6 जून अशी आपण निवडलेली आहे। त्यामुळे मधुसूदन महाराज पाटील आपण या योग्य मोहिमेमुळे या महाराष्ट्रातील तमाम वारकरी, तमाम धारकरी, तमाम शिवभक्त आणि तमाम नागरिकांना एकत्र येण्याची आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जे आपल्यावर उपकार आहेत, जे काय पांग आहेत ते फेडण्याची एक संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन। ज्या ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय तपस्येला बसले, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी अभंग लिहिले, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी साधना केली, ते प्रत्येक जमिनीचा तुकडा, त्या जमिनीचा इंच इंच भूमी ही वारकऱ्यांसाठी, जगातील सर्वांसाठी ही पवित्र भूमी आणि ती वाचवण्यासाठी हे लढा आहे। हा भामचंद्र डोंगर याच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही गवताची काडी उपटायला परवानगी नाही, त्याच्या 300 मीटरच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्खनन करण्यासाठी परवानगी नाही। असं असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती डोंगरफोड होतीया, या ठिकाणी जंगलतोड होतीया, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन होते आणि म्हणून याच्या विरोधात जनजागृती करून एक आंदोलन उभं करून जगद्गुरु तुकोबारायांचा हा ठेवा जो आपल्यापर्यंत आलेला आहे तो पुढच्या पिढीला मिळावा याच्यासाठीचं हे आंदोलन आहे आणि म्हणून त्याची सुरुवात आज एका उत्तम दिनी केलेली आहे। हे आंदोलन पुढे नेण्यासाठी महाराज कमी मनुष्यबळामध्ये, कमी वेळामध्ये आपल्याला बरंच काही करता येतं। आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये धूळमुक्त पीसीएमसी असं अभियान सुरू केलं। कमी माणसांमध्ये ते एवढं राबवलं की गेले महिनाभर या पुणे जिल्ह्यातील सगळे आरएमसी प्लॅन्ट बंद झाले। आखी त्यांची संघटना पुन्हा पुन्हा कलेक्टरला जाऊन भेटते। मग मी एकदाच जाऊन भेटलो आणि सांगितलं हे चालू करू नका, ह्याच्यामुळे एवढे दुष्परिणाम आहेत। त्याच्यामुळे बऱ्याच काही गोष्टी करता येतात। जनजागृती महत्वाची आहे। आपल्याला भामचंद्र वाचवायचा असेल तर देहू आणि आळंदी हे 2 टार्गेट करावे लागतील। धनुष्य तिथे असेल पण बाण इथे पडेल। महाराज अख्ख्या जगातून, देशातून लोक, वारकरी मंडळी आणि भाविक आणि काही हौशी सुद्धा हे आळंदीला येतात, देहूला येतात। त्या मंदिराच्या परिसरातच आपण आंदोलन केलं पाहिजे, तिथंच करायचं, इथं नाही। इथं फक्त तपस्वी योगी येऊ शकतो, तिथं सामान्य नागरिक येतोय आणि सामान्य नागरिकासाठी आंदोलन आहे। आपल्याला योगी कोण भेटणार नाही मला माहिती आहे, पण योग्य माणसं तर भेटतील। जे देहू पर्यंत येत आहेत, जे आळंदी पर्यंत येत आहेत, समजायचं ती योग्य माणसं आहेत। महाराज आम्ही कॅप तयार केल्या, आम्ही टी शर्ट तयार केले, छोटे छोटे बॅनर तयार केले आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हातात दिले। त्याला सांगितलं हा बॅनर हातात घे, ही टोपी घाल, तुझ्याच मोबाईलमध्ये फोटो काढ आणि तुझ्या सोशल मीडियात टाक। 15 दिवसात सगळं बंद केलं, सगळे आरएमसी प्लॅन बंद केले। असंच आपण आता वारी पण आपली येणार आहे। वारीमध्ये आपल्याला शेकडो लोक असे हवेत की जे त्या प्रकारची कॅप घालतील, त्या प्रकारचे शर्ट घालतील, त्या प्रकारचा बॅनर हातात घेईल आणि बॅनर छोटे छोटे बनवायचे। असं 2 माणसाने हातात धरला, एका माणसाने हातात धरला की दिसलं पाहिजे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला हे दिसलं पाहिजे की तुकोबारायांची जशी गाथा बुडवली होती तसंच आज तुकोबारायांचा भामचंद्र सुद्धा उरबडवून, उत्खनन करून संपवायच्या नादामध्ये काय लोक आहेत ते वाचवण्यासाठी आपण लढलं पाहिजे। आणि सोशल मीडियाची ताकद प्रचंड आहे, हे आपण बघू शकता। पोरं एकत्र आली तर त्यांनी किती मोठा गोंधळ उभा केलाय तुम्ही बघू शकता। वाघांना जमणार नाही ते कॉक्रोच लोकांनी करून दाखवले। झुरांनी करून दाखवले की नाही, अख्खा देश हादरून टाकला की नाही एका व्यक्तीच्या चुकीमुळे। हा महाराष्ट्रातला माणूस काय करू शकतो, म्हणजे एक न्यायाधीश काहीतरी चुकीचं बोलतात, मला तर याचा विश्वास नाही बरं का की न्यायाधीश असं बोलू शकतात, पण न्यायाधीश बोलले बरं झालं, कारण त्यांनी कोण बोलतो याच्यावर मॅटर आहे। ते गल्लीतला एखादा नगरसेवक बोलला असता किंवा एखादा छटछूट माणूस बोलला असता तेवढं पेटलं नसतं, पण सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीने बोललं त्यामुळे सगळ्या मुलांनी गांभीर्याने घेतलं। हे जसं सोशल मीडियातून घडलंय तसंच आपल्याला देहू आणि आळंदी हे 2 महाराज बरं का तुम्ही तळ ठोकला पाहिजे। तुम्ही निवडा एक ठिकाण, मी एक ठिकाण निवडतो, 2 आपण तुकड्या बनवू, संताजी धनाजी सारखं करू, येईल त्याला फोटो काढायला द्यायचा। मी देहूला गेलतो, मी आळंदीला गेलतो, काय बघून आलो, दर्शन घेऊन आलो आणि भामचंद्र वाचवण्याची प्रेरणा घेऊन आलो। एवढा संदेश लोकांमध्ये गेला महाराज, प्रचंड ताकदीनं काम होईल। आपण लोकांपर्यंत जाऊन आपले हजारो तास वाया जातील, आपलं डिझेल जाईल, आपलं शारीरिक नुकसान होईल, वेळ जाईल, पण जे स्वतःहून इथपर्यंत येत आहेत, जे रेडीमेड आहेत, त्यांच्यापासूनच आपण पुढे जाऊ। ही लढाई अशी असली पाहिजे। शिवाजी महाराजांनी बाहेरचं सैन्य करून आणलं नाही,
त्याच गावातलं सैन्य उभं केलं, त्यांनाच ट्रेनिंग दिलं आणि सांगितलं की तुमच्या गावात असलेला किल्ला तुम्हाला लढवायचा आहे, तुम्हाला वाचवायचा आहे. तुमच्या आया बहिणींची आबरू वाचवण्यासाठी मी 500 किलोमीटरवर सैन्य पाठवू शकत नाही. त्यासाठी महिलांना स्वतःला तयार व्हावं लागेल, त्यांना प्रशिक्षण घ्यावं लागेल. नागरिकांना, लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला त्यावेळी शस्त्र चालवता येत होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळे असून सुद्धा 7 लाख फौज घेऊन येणाऱ्या औरंगजेबाला भारी पडत होते.